मच्छी फ्राय होते. मच्छी फ्राय आज मच्छी पण आहे आणि इकडे सुद्धा आहे. मसाल्यांचा वापर करून ही मच्छी फ्राय केली आहे आणि गावरान चिकनाचा रस्सा सुद्धा आज मसाल्याने होणार आहे. कोकम आहे कोकम कुठले का तोंडाला सुचव. खेकड्याच्या रसासाठी वाटप करून घेतलं पहिलं आणि हे मसाला आम्ही घेतलो वापरलो ना. असं का कोकम आहे तेल फॉर्च्यून आई रस्सा बनवण्यासाठी डेंग्यांचे डेंगे पाणी घालतात. मध्ये आपल्याला दिसणार आहेत मी खांदा ते खेकड्याचा रस्सा आहे कसा बनवायला होतो आणि हे गच वगैरे असे व्यवस्थित काढायचे आणि आपल्याला जेवताना ते लागू शकते तोंडाला. तर हा टाकून द्यायचा स्वतः असतो तो. तर बनवणार आहे रस्सा रेसिपी कशा प्रकारे असणार आहे ती बघा. गावरान खेकड्याचा रस्सा अस्सल खेकडा रस्सा गॅसवर बनवणार आहे. बाहेर चूल पण आहे. हा टोप आहे हे लगा टाकते वाटण आहे वाटण करून घ्यायचं. दोन वाटण केलं काय त्यात आहे नाही ना छोटा भांडा आहे ना म्हणून घेतला. छोटे भांडे होते म्हणून तिने दोन घेतले होते. तुम्ही एका तुमच्याकडे मोठं भांडे असेल तर तुम्ही एकाच भांड्यात बनवू शकता घरच्या घरी. हा मोठा टोप ठेवला आहे. खेकडे रस्सा लसूण ठेचून टाकायचे आणि तेल टाकून लसूण टाकायचे. पहिला आपल्याला तेल ओतल्यानंतर ते उलटा नाही पाहिजे म्हणून पहिला गरम करून घ्यायचा. टोप गरम करून घ्यायचा पहिला. त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे. काय पाहिजे का कुठं आहे. हां हे इकडे लसूण ठेचायचे. तेल पण टाकायचं गरम करायला. दोन चमचे तेल किती चमचे टाकतो 3 चमचे तेल टाका आणि लसूण वरतून टाकते. दोन 3 लसूण टाका किंवा लसणाची पेस्ट असते तर लसणाची पेस्ट टाका.
हे मसाले कुठलेही वापर. गरम मसाला, तिखट मसाला, हळद, जिरा. जिरा नाही टाकत पण ह्याच्यामध्ये टाकतात आहे हळद, मसाला. मस्तपैकी पहिला व्यवस्थित गरम करून तेल घ्यायचे आणि लसूण थोडीशी काळी काळी पडली पाहिजे एवढी तापवायची. गरम मसाला कमी आता वाटप मसाला टाकून थोडा वाटप टाकायचा आहे. वाटप टाकले ते चांगल्या व्यवस्थित प्रकारे आपण फिरवून घेतलं. गरम मसाला टाकला, हळद, थोडासा मसाला टाकला. घरच्या घरी बनवा अस्सल खेकड्याचा रस्सा. गरम मसाला घ्या, चिकन मसाला टाकला. मीठ पण टाकून घ्या. तर मीठ टाकायचं चव येणार नाही. कोकम टाकायचं. याच्यामुळे काय होतं कोकमला? थोडं आंबट पण येतं. शिंका येऊ लागलेत. रस्सा तयार झालाय. रस्सा आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे खेकडे. खेकडे, पेंदा आणि डेंगे. आणि लास्टला त्याचा कसा आहे प्रकारे त्यांचं करी खेकड्याची करी वरती कशी येणार आहे रस्सा. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. गरम मसाला घातला. गरम मसाला थोडा कमी झाला त्यामुळे थोडा एक चमचा अजून टाकला गरम मसाला. तुमच्या चवीनुसार मसाल्याचा वापर करा. जसं तिखट पाहिजे तिखट बनवा. झणझणीत खेकड्याचा रस्सा. वाफा येऊ लागले. गॅस थोडा कमी ठेवा. आणि आता हे डेंग्यांचं पाणी काढलेलं हे रस्स्यामध्ये ओतायचं. तुपामध्ये ओतायचं. हे पाणी गाळून डेंग्यांचं पाणी काढून गाळायचे व्यवस्थित. कचकच वगैरे असते त्याच्यामध्ये. ते पाणी तुपामध्ये ओतायचे. त्याचा रस्सा होतो तयार. थोडे जरासे काळे दिसत आहे पण शेवगा आपण तुपामध्ये टाकू आणि नंतर माराई कसं द्यायचा? त्याच्यामध्ये अजून शिजवायचे ते ठेवायचे तसेच. ते तिकडे ही माराई अशा प्रकारे माराई पण असतात खाजनामध्ये. त्या माराईचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे ते खाली असतात खाजनामध्ये. त्या फक्त घेऊन यायच्या आणि शिजवायचे असतात आणि ते आपोआप उघडणार. हे उघडले नाही अजून. पॅक आहे, बंद आहे.
एक एक कुर्ली, खेकडा, हिरव्या त्याच्यामध्ये एक एक सोडते टोपामध्ये टाकते त्याच्यामध्ये. पेंदा बोलायचे पेंदा, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा नक्की कमेंट करून. त्याला कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नावं ठेवली असतात खेकड्याला. हिरव्या, कुर्ल्या, तर एक एक करून टाकायचं जे. काय दे नको पेंदे टाकायच्या नंतर आहे डेंगे टाका. आणि खाजण्यातले आणि नदीतले खेकडे, नदीतले थोडे काळे असतात पण हे शिजवल्याच्या नंतर थोडे काळेच राहतात. आणि खाजण्याचे खेकडे थोडे काळे दिसतात पण शिजवल्यावर त्याचा रंग लाल होतो भडक. तर आम्ही आता 2 मिनिटांनी बघा कड आल्यावर कड येईल. कड आल्यावर आपण बघूया झाकण 2 मिनिट्स लेटर. अजून कड आलाय नाही, कड येतोय अजून थोडा 5 मिनिटं थांबायला लागेल. इथं